निर्दयी हगवणे कुटुंबामुळे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचे अतोनात हाल। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे। हगवणे कुटुंबानं वैष्णवीचं बाळ कसपटे कुटुंबापासून 6 दिवस लपवलं। वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे, तर अज्ञातानं बाळ बाणेरच्या महामार्गावर आणून दिलं। वैष्णवीच्या काकांची माहिती। हगवणेंच्या मोठ्या सुनेनं दाखवले मारहाण झाल्याचे फोटो। मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर। हगवणे कुटुंबाच्या काळ्या कारनाम्यांचा मोठ्या सुनेकडून पर्दाफाश। आरोपी करिश्मा हगवणेचा मंत्री आदिती तटकरे आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो व्हायरल। अटकेत असलेली आरोपी करिश्मा हगवणे ही वैष्णवीची नणंद। मयुरीच्या वेळी गुन्ह्याची दखल घेतली असती तर वैष्णवी आज आपल्यात असती। मयुरीच्या प्रकरणात चालढकल करणाऱ्यांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी। आयजी जालिंदर सुपेकर हे वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा। आयजी जालिंदर सुपेकरांच्या नावाचा धाक दाखवत हगवणे कुटुंबाकडून दोन्ही सुनांवर अत्याचार। अंजली दमन यांचा आरोप। हगवणे कुटुंबीय माझे लांबचे नातेवाईक, माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही। आरोपांनंतर आता आयजी जालिंदर सुपेकरांची प्रतिक्रिया समोर। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आता कठोर कारवाई करणार। बाळ सुखरूप राहिलं पाहिजे असं पिंपरी पोलीस आयुक्तांना सांगितलं। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नालायक माणसं माझ्या पक्षात नको, वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। तर फरार हगवणेंच्या शोधासाठी 3 पथकं वाढवली। अजित पवारांचा कसपटे कुटुंबियांशी फोनवरून संवाद। राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडांचा पक्ष, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत की गुंडांचे आका आहेत असा प्रश्न निर्माण झालाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतनं हकालपट्टी। वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका। धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतनं 1,84,00,00,000 रुपये जप्त। चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक, आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असेल। 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। मोदीजी पोकळ भाषणं देणं बंद करा, दहशतवादासंदर्भात पाकच्या विधानावर विश्वास का ठेवला? तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का उसळतं? राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना सवाल। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज 1 महिना त्याला पूर्ण। पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी मात्र अजूनही मोकाट। एनआय आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल 26 मे ते 29 मे पर्यंत रशिया दौऱ्यावर जाणार। ऑपरेशन सिंदूर नंतर अजित डोवाल यांचा पहिलाच दौरा असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व। पाकिस्तानात फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात आता तुर्कीनं भूमिका घ्यावी। परस्परांबद्दल असणाऱ्या संवेदनशीलतेवर संबंध टिकतात। पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताचा इशारा। ईडीनं सर्व मर्यादा ओलांडल्या। एखाद्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करतं तेव्हा ईडीच्या हस्तक्षेपाची गरज काय? सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ। 7,550 रुपये हमी भावानं तुरीची खरेदी सुरू। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप। पुणे सोलापूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत। अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार। महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट। मच्छीमारांनी 4 दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, हवामान खात्याचा इशारा।